दुर्गती नाशिनी जय जय म्हणा. दुर्गा दुर्गती नाशिनी जय दुर्गा दुर्गती नाशिनी जय काल विनाशिनी तारिणी जय जय काल विनाशिनी तारिणी जय जय उमा रमा ब्रह्माणी जय जय उमा रमा ब्रह्माणी जय जय सरस्वती श्री राधे जय जय सरस्वती श्री राधे जय जय दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय म्हणा. दुर्गा दुर्गती नाशिनी जय काल विनाशिनी तारिणी जय जय उमा रमा ब्रह्माणी जय जय उमा रमा ब्रह्माणी जय जय सरस्वती श्री राधे जय जय सरस्वती श्री राधे जय जय दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय काल विनाशिनी तारिणी जय जय उमा रमा ब्रह्माणी जय जय सरस्वती श्री राधे सरस्वती श्री राधे श्री जगदंब उदयोस्तु 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 यजमानस्य संकल्पितमनोरथाः सफलाः सन्तु. राजा जनकाच्या उपदेशाने यांच्या मनांतरी बदल झाला शुकमुनींच्या आणि गृहस्थाश्रम स्वीकारायचा निश्चय झाला. आणि त्यानंतर मग आपल्या पितृगृही आलेत. पुन्हा एकदा मनाचं समाधान झालेलं असतानाच, शंका निरसन झालेलं असतानाच विवाह निश्चित झाला. पितरांची जी कन्या पितर कन्या पिवरी, त्या पिवरीच्या बरोबर आणखीन यांचा विवाह झाला. गृहस्थाश्रम सुरू झाला आणि 4 मुलगे आणि 1 मुलगी जन्माला आली शुकमुनींच्याकडे. कृष्ण, दौरप्यम, धुरी, देवहूत आणि कीर्ती
नावाची मुलगी, अशी चार मुलगे आणि एक मुलगी कन्या जन्माला आली. आणि यानंतर मग कर्मनिष्ठ जितेंद्रिय आणि मिताहारी अशा वैखासनाप्रमाणे मुनींनाही संसाराची व्यर्थता जाणूनसुद्धा मोह होतो. तेव्हा असंच घडतं. आता अगदी मनापासून जर सांगायचं झालं तर एखाद्या हरिणीप्रमाणे निसंगपणे आणखीन त्या ठिकाणी वन्य फळे कंदमुळे खाऊन मी फिरत राहीन. सौंदर्यवती पत्नी, घर धार सगळं काही यांची खरेच आणखीन जरुरी नाही असं मनात येतं. शुकमुनींनी उत्तम संसार केला आणि त्यानंतर एक घटना घडली मध्ये अशी. इकडे राजा निमी दुसऱ्या कुणाला तरी पौरोहित्याचं आणखीन त्या ठिकाणी आमंत्रण देऊन संपन्नतापूर्वक यज्ञ पुरा करता झाला. आणि वसिष्ठांना मात्र ही गोष्ट ज्यावेळेला समजली त्यावेळेला राजाचा फार राग आला आणि त्यांनी काय केलं, शापवाणी उच्चारली. वसिष्ठांनी या निमी राजाला शाप दिला आणि सांगितलं की गुरुची अवहेलना केलीस आणि म्हणून तुझा देह पतन पावेल. बस असा मी तुला शाप देतोय. राजा निमीला शाप दिला आणि दिलेल्या शापामुळे दोघांचेही देह पतन पावले. सज्जनो, इकडे सूत सांगतायत पुढे. जनकाचे निश्चयात्मक बोलणे ऐकल्यानंतर शुकाच्या मनाला मोठी प्रसन्नता वाटली. त्यांनी वडिलांशी चर्चा केली, विवाहही पार पडला आणि त्यानंतर मग उत्तम संसार करून शुक मुनी मोक्षाची वाट चालायला लागले, निघून गेले. आणि करता करता दिसेनासे झाले. दुःखाचा अतिरेक झालाय व्यास महर्षींच्याकडे. आणि आपला पुत्र निघून गेला. दुःखाने व्याकुळ झालेले, त्याच्या आणखीन जाण्याने व्याकुळ झालेले व्यास शोक आवडता घ्या असं भगवान शंकर येऊन सांगू लागले त्या व्यासांना. शंकर प्रसन्न झाले आणि महर्षे, अहो असं दुःख नका करू. ज्या वेळेला आपल्याला आपल्या पुत्राची आणखी त्या ठिकाणी आठवण होईल, स्मरण येईल ज्या त्यावेळेला आपण या छायाशुकाकडे पहा. आणि म्हणून त्यांच्याकरता छायाशुकांची निर्मिती केली म्हणजे छायारूपी शुक निर्माण केला, पुत्र निर्माण केला. तो केवळ त्यांच्यापुरता, व्यास महर्षींच्या पुरता. आणखीन त्या ठिकाणी शंकर अंतर्धान पावले तिकडनं आणि इकडे व्यासही आपल्या स्वगृही परतलेत. खरं म्हणजे मन लागत नाही आहे, चित्त लागत नाही आहे. आठवून पुन्हा त्या ठिकाणी शुकमुनींची आणखीन त्या ठिकाणी ते आपल्या पुत्राची आठवण विसरू शकत नाही आहेत. आणि म्हणून या छाया शुकांची आणखीन त्या ठिकाणी निर्मिती करून शंकरही अंतर्धान पावलेत. सज्जनो, त्यानंतर मग पुढली कथा या ठिकाणी येते. ती राजा राजा जनमेजयाची कथा या ठिकाणी पुढे येते. कथा काय आहे आपण सविस्तर पाहूया.
त्याआधी एक मोठा प्रसंग असा घडतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश तीनही देव यांना थोडासा अहंकार होतो. कशाचा अहंकार? ब्रह्मदेवांना असं वाटतं की मी एकटाच ब्रह्मदेव आहे आणि मीच सगळ्या आणखीन सृष्टीची निर्मिती करतोय. हां, या सृष्टीच्या आणखीन आरंभापासून भगवान विष्णूंनाही वाटतंय की आता बस पालनपोषण फक्त मी एकटाच करतोय. आणि अर्थातच भगवान शंकरांनाही आणखीन तोच थोडासा अहंकार या तिघांच्याकडे निर्माण झालेला असतानाच प्रसंग असा घडतो की क्षीरसागरी असताना ही सगळे मंडळी एकत्र असतानाच तिघे ब्रह्मा, विष्णू आणि महेश सत्वरजतम एकत्र आलेले असताना अचानक एक विमान येतं आणि या विमानात त्यांना बसायची आज्ञा देते जगदंबा आपल्या स्थानावरून. स्थान कुठलं? मणिद्वीप. आणि तिथून आज्ञा, ती आदिशक्ती आज्ञा देते आणि यांना सांगते, ती आदिशक्ती तिकडूनच विमानात बसा. यांच्यात चर्चा सुरू असते, श्रेष्ठ कोण, मी कोण, तू कोण. आणि दरम्यान इकडे ऋषीमुनींच्याकडे सुद्धा आणखीन चर्चासत्र सुरू असतं. गणपती श्रेष्ठ, देवी श्रेष्ठ, शंकर श्रेष्ठ, नक्की कोण श्रेष्ठ? वरुण म्हणतो मी श्रेष्ठ. ज्याच्या त्याच्या आणखीन मुखामध्ये हेच सगळी चर्चा सुरू असताना ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या आणखीन करता एक विमान पाठवते जगदंबा आणि विमानामध्ये बसायला सांगते. विमान एकदम जोरात उडतं. ते ज्या विमानात 3च आसनं असतात, त्या 3 आसनांवरती 3 देव बसतात. विमान निघून जातं. अनेक आकाशगंगा, अनेक आणखीन त्या ठिकाणी मागे 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 टाकत टाकत ते विमान पुढे जातं. एका ठिकाणी येऊन थांबतं आणि पुन्हा तिथून उडतं. सज्जन हो, आणि तिथून उडालेलं ते जे विमान आहे, ते विमान एका सुंदर अशा प्रदेशापर्यंत येऊन पोचतं, ज्याचं नाव, ज्याचं वर्णन मणिद्वीप असं केलं आहे. कसं आहे, काय वर्णन करावं? कवी वर्णन करतात या ठिकाणी, 1.25 लाख सोनेरी पताका, 1.25 लाख सोनेरी पताका, 1.25 लाख सोनेरी पताका, 1.25 लाख सोनेरी पताका, जैसी बिजली चमके, जैसी बिजली चमके चमके, 1.25 लाख सोनेरी पताका, 1.25 लाख सोनेरी पताका. ठोर ठोर गायन के अलापत, ठोर ठोर गायन के अलापत, ठोर 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 गायन के अलापत, तान तान में चमके, तान तान में चमके चमके, 1.25 लाख सोनेरी पताका, 1.25 लाख. सोनेरी पताका, जैसी बिजली चमके, जैसी बिजली चमके, 1.25 लाख सोनेरी सोनेरी
1.25 लाख सोनेरी पताका. नुसतं ऐकून तर घ्या, ऐकायला काय हरकत आहे नाही का. मणिद्वीपाचं वर्णन काय करावं. एक एक पताका अशी फडफडत नव्हती. याचं कारण किलो किलो सोन्याची एक एक पताका होती. त्यामुळे फडफडण्याचा संबंधच नाही हो. आणखीन पुढे गेले तो काय पाहतात, तो काय आणखीन काय सांगावं, काय वर्णन करावं. जेथे कल्पतरू समस्त द्रुमते चिंतामणीचे खडे. आपल्याला कल्पतरू माहिती नाही, आपण नुसतं वर्णन ऐकलंय. एखादाच कुठे कल्पतरू आपल्याला असेल असं वाटतं. तिथे काय मणिद्वीपाचं वर्णन काय करावं. ज्या प्रदेशामध्ये यांना सांगितलं विमानातून उतरा आता, तिघेही उतरलेत आणि येऊन पाहतात तो काय सांगावं. जेथे कल्पतरू समस्त द्रुमते चिंतामणीचे खडे. गाई काम दुधा परीस अवघे गोटे पहा चहूकडे. गाई कामदुहा. ओहो, कामधेनू सगळ्या गाई ज्या ज्या काही आहेत दिसत आहेत त्या सगळ्या कामधेनू आहेत. गाई कामदुधा परीस अवघे गोटे पहा चहूकडे. रस्त्यामध्ये पडलेले जे काही आणखीन दगड म्हणून जे आहेत ना, गोटे जे आहेत ना, सगळी रत्न आहेत. हिरे आहेत, पाचू आहेत, माणकं आहेत. असं मी ऐकलंय त्या तुळजापूरला एक काय रत्न आहे, माणिक आहे, काहीतरी आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला. आणि तिथे ते रत्न पाहण्यासाठी 5 रुपये द्यायचे आणि आत जायचं. एकाने त्या जो 5 रुपये जमा करत होता ना, फी घेत होता ना, त्याला विचारलं, का रे बाबा एवढं रत्न तुझ्याजवळ आहे चिंतामणीचं, तू काय इकडे थांबलास, तुझं कल्याण का होत नाही. तो म्हणाला माझी चिंता वेगळीच आहे नाही का. असं माझी चिंता वेगळी आहे. नाहीतर चिंतामणी म्हणजे काय, ज्याला नुसतं आपण स्पर्श केला असा हातात घेतला तर सगळ्या चिंता जो दूर करतो, चिंता दूर करतो तो चिंतामणी. अष्टविनायकाच्या पदात वर्णन केलं नाही का, चिंता हरितो चिंतामणी. गाई कामदुधा परीस अवघे गोटे पहा चहूकडे. वाहे अमृत जीवना भरुनिया ती भावगंगा महा. नद्यांचं पाणी तरी काय सांगावं. जणू काही अमृत आणखीन भरून भरून वाहतंय त्या नद्यांमधून. नांदे सांप्रत ती भगवती ज्योतिस्वरूपी ती पहा. आणि अशा सगळ्या त्या एकूण चिंतामणी रत्नांवरून पाय द्यायला पण यांना प्रश्न पडतोय, देऊ का नको, देऊ का नको. पुढे 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 जात आहेत. आजूबाजूला वृक्ष सगळे पाहिले, सगळे कल्पद्रुम, कल्पवृक्ष. गायी पाहत आहेत तर त्या सगळ्या कामधेनू. ओ हो हो हो. आणि नद्या ज्या पाहिल्या त्या अमृताने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या. आणि करत 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 ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव सत्व रजतम पुढे 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 चाललेत, मार्ग आक्रमत आहेत. आणि असा मार्ग आक्रमत असतानाच त्या जगदंबा ज्या ठिकाणी ज्या सिंहासनावरती आरूढ झाली होती, बसली होती, आसनस्थ झाली होती, ते पाहिलं मात्र वैभव, ते रूपड पाहिलं जगदंबेचा. रत्नजडित सिंहासनी देवी शोभली, रत्न
रत्नजडित सिंहासनी देवी शोभली रत्नजडित सिंहासनी देवी शोभली देवी शोभली रत्नजडित सिंहासनी देवी शोभली देवानी पाहुणी या मान तुलविली रत्नजडित सिंहासनी देवी शोभली रत्नजडित सिंहासनी देवी शोभली हे तीनही देव पुढे जाता जाता आणि एका आपल्या इकडे जशी कमान केलेली आहे ना बाहेर तशा कमानीतून प्रवेश केला प्रवेशद्वारातून त्या प्रवेश केला आणि पाहिलं हे सगळं वैभव पाहिलं जगदंबेचं आणि कमानीतून प्रवेश केल्यानंतर ब्रह्म्याची झाली ब्रह्माणी विष्णूंची झाली वैष्णवी आणि शंकरांची झाली शांकरी स्त्री देह प्राप्त झाले या तिघांना पुरुष देह यांचे दिसेनासे झाले आणि स्त्री देह प्राप्त झाले जगदंबेच्या चरणांवरती लोटांगण घालतायत रत्नजडित आणि ते रूप पाहतायत बरं रूप तरी काय तेजपुंज तेजाचा गोळा असा जसा काही दिसावा ना असं ते रूप तेज संपूर्णपणे तेजाने युक्त असलेली जगन्माता आदिशक्ती पाहिली दर्शन घेतलं आणि डोळ्यात साठवता येत नाही असं तेज हो 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 रत्नजडित सिंहासनी देवी शोभली देवानी पाहुणी या मान तुलविली रत्नजडित सिंहासनी देवी शोभली देवी शोभली देवी शोभली रत्नजडित अशा सिंहासनावरती आसनस्थ असलेली ती जगन्माता आदिशक्ती तेज रूपामध्ये दिसली हो यांना पाहिलं मात्र तेज डोळ्यात साठवायला गेलं तर इतकं सहज साठणार देखील नाही अशी आणखीन जगन्माता रूप तरी काय होतं 1000 हात आणि करता 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 जगदंबेनी थोडं थोडं रूप आपलं पालटायला सुरुवात केली कारण यांना परिचित असलेलं रूप दाखवलं तर पाहिजे दिसलं तर पाहिजे आणि म्हणून जगदंबेनी काय केलं आधी 1000 जिकडे हात होते ना तिकडे 100 हात केले मग अष्टभुजा भवानी झाली ती त्यानंतर मग चतुर्भुजा झाली आणि मग द्विभुजा झाली एक 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 रूप आपलं पालटलं या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सर्वमंगलमांगल्ये म्हणा शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता
अनेक नावांनी परिचित असलेली माता, पण इथे नामधारण काय केलं? ही भुवनेश्वरी. हां, संपूर्ण त्रिभुवनाचं अधिपत्य जिच्याकडे आहे, सत्ता जिची चालते. जरी ब्रह्मदेव सृष्टी निर्मिती करत असले तरी ब्रह्मदेवांच्या त्या सृष्टी निर्मितीसाठी जी शक्ती पाहिजे, जे सामर्थ्य पाहिजे, ती शक्ती पुरवणारी आदिशक्ती विष्णूंनी जगताचं पालन पोषण करावं, बरोबर आहे. आणि त्याच्याकरता जी त्यांना शक्ती पाहिजे, असुरांशी युद्ध करायचं झालं, वेळ आली तर त्याच्याकरता सुद्धा शक्ती पाहिजे. त्या प्रत्येक वेळेला युद्ध प्रसंगी पुरविली जाणारी ती जी शक्ती, ती जगदंबा आदिशक्ती. आणि भगवान शंकर त्रिपुरासुरासारख्यांशी युद्ध करताना शक्तीशिवाय काय होत आहे? हां, युद्ध करायचं आहे त्रिपुरासुराशी, आदिशक्ती आणखीन त्या ठिकाणी येते, शक्ती पुरवते, सगळं काही पुरवते आणि त्रिपुरासुरासारखे अनेक असुर संपवण्याचं काम करते. ज्या प्रत्येक देवतेला जे 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 काही काम वाटून दिलं, कार्य वाटून दिलं, त्यांनी ते उत्तम रीतीने करावं, याकरता आणखीन शक्ती पुरवणारी जगन्माता आदिशक्ती पाहतायत. हे भगवान ब्रह्मदेवांना सृष्टी निर्मितीचं कार्य करायचं म्हटल्यानंतर श्रम नाही पडत. हां, भगवान विष्णूंना पालन करायचं म्हटल्यानंतर श्रम नाही पडत. त्या शंकरांना एवढं सगळं कार्य करायचं संहाराचं, हां, ईडीसारखं, हां, श्रम नाही पडत. आणि म्हणून प्रत्येकाला आपल्या शक्तीतला काही अंश रूपाने जी आणखीन त्या ठिकाणी योजना केली, ती ब्रह्मदेवांना सावित्री दिली. हां, भगवान महाविष्णूंच्यासाठी लक्ष्मी रूपात त्या ठिकाणी उपस्थित झाली. भगवान शंकरांच्याकरता शांकरी पार्वती आणखीन रूपामध्ये त्या ठिकाणी उपस्थित झाली. अशी जगन्माता या सगळ्या देवदेवतांना शक्ती पुरवू लागली आणि कार्य सुरू झालं. असं अनेक कल्पांनंतर पुन्हा 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 तेच घडत आलं. आणि आजही तशीच अवस्था होती. काय झालं होतं? थोडासा अहंकार आला होता. अहंकरोमीति वृथाभिमानः स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोकः. मलाही वाटतं की मी पुराण सांगतोय, मी प्रवचन करतोय, मी कथा सांगतोय. थोडासा अहंकार जरी झाला तरी घोटाळा होतो. यांनाही वाटू लागलं की मी वाजवतोय, पेटी काय तबला काय. हां, थोडासा अहंकार झाला आला तरी जगन्माता लगेच आणखीन त्या ठिकाणी. अहो, एवढंच काय, आपल्यासारख्या सगळ्या श्रोत्या मंडळींना जरी वाटायला लागलं मी येऊन बसलोय इकडे कथा ऐकायला, असं ज्यांच्या कुणाला आणखीन अंतरी अहंकार निर्माण झाला त्यांना त्या अहंकाराचा वारा नवे नवे लागू नये म्हणून ती शक्ती काम करते, आदिशक्ती. आणि ज्यांना जसं काही पाहिजे द्यायला पाहिजे, ज्यांची जशी अपेक्षा आहे, ज्यांची जशी मागणी आहे, तशी त्या प्रत्येक आणखीन त्या प्राण्याला शक्ती पुरवण्याचं काम आजतागायत करत आली आहे जगदंबा. आणि याही पुढे कल्पांतापर्यंत, नवे नवे कल्पांताच्याही पलीकडे एक काळ असा असतो की जिथपर्यंत आणखीन हे सगळं आणखीन जगातलं जे काही आणखीन वैभव आहे हे सगळं राहतं, चालतं, जगतं, पुढे होतं. आणि एक काळ असा येतो की विनाश होतो, संपूर्ण जगताचा नाश होतो. हां, जलप्रलय होतो आणि पुन्हा त्याच दमानी, त्याच तेजानी, त्याच आणखीन शक्तीने पुन्हा एकदा तीच सृष्टी पुन्हा निर्माण होते, वाढायला लागते. असं वर्षानुवर्ष
कल्पानुकल्प सुरू आहे अव्याहतपणे. जगदंबा कधी थकत नाही, भागत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर या तिघांना उपदेश केलाय जगदंबेने. द्विभुजा झालेली जगन्माता आदिशक्ती या तिघांना उपदेश करते. पुन्हा मूळ रूपात त्या ठिकाणी आणल्यानंतर उपदेश करते की आता तुम्ही जा आपापल्या स्थानावरती. तुमच्याकरता मी पुन्हा त्याच आणखीन माझ्या शक्तीच्या अंशाची योजना करते. म्हणून ब्रह्मदेवांच्या बरोबर सावित्री मातेला पाठवलं. जा. विष्णूंना सांगितलं तुम्ही क्षीरसागरी जाऊन राहायचं आणि आपलं कार्य करायचं पालन पोषणाचं. जी काही प्रजा ब्रह्मदेव निर्माण करतील, जे काही जीव निर्माण करतील, जे काही आणखीन सगळं निर्माण करतील सृष्टीमध्ये, त्या सगळ्यांचं पालन पोषणाची जबाबदारी तुमच्यावरती आहे. मी हे कार्य तुमच्यावर सोपवलेलं आहे आणि याही पुढे आणखीन सोपवते. तुमचं कार्य तुम्ही उत्तम करा. आणि भगवान विष्णूंना शंकरांनाही सांगते जगदंबा की योग्य वेळी आपण संहार करण्याचं कार्य करा. आपल्याबरोबर पार्वती मातेला पाठवते मी आपली सेवा करायला म्हणून, आपल्याला शक्ती पुरवायला म्हणून. आणि जेव्हा जेव्हा केव्हा पाहिजे त्यावेळेला आणखीन त्या ठिकाणी शक्ती आपल्याला मिळेल, प्राप्त होईल. काहीही कमी पडलं मला हाक मारा. जगन्माता कृपाशीर्वाद देते या तिघांना सुद्धा. आदिशक्ती यांना आश्वासन देते की काहीही तुम्हाला कमी पडलं, कोणत्याही प्रकारे आणखीन कोणतीही मदत लागली तर जरूर मला हाक मारा. मी तुमच्या आणखीन उद्धारासाठी नवे तुमच्या सहाय्यासाठी धावत येणारच आहे. फक्त तुम्ही हाक तर मारा. आणि जर का हाक मारलीत, लोग कहते हैं भगवान आते नहीं, है कि नहीं? लोग क्या कहते हैं? भगवान आते नहीं. सच तो ये है कि द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. तुम्ही मला सांगा, द्रौपदीची आणखीन जी काही कथा आहे, नवे महाभारतातली जी काही कथा आहे, दुःशासनाने जिच्या निरीला हात घातला होता आणि भर सभेमध्ये जिचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला दुःशासनाने, त्या द्रौपदीला आदिशक्ती जगन्मातेने त्याही वेळेला वस्त्र पुरवली की नाही? तुमच्यावरती कोणतंही संकट येवो, कोणतंही दुःख येवो, इतिहासात पुराणात अशी अनेक उदाहरणं सांगता येतील, देता येतील. अहो एवढंच काय, पांडुरंगाची भक्ती करणारे नामदेव महाराज त्या विठ्ठलाच्या ठिकाणी, त्या पांडुरंगाच्या ठिकाणी त्याच आदिशक्तीला पाहून तिचंच आवाहन करत असत. आपल्याला माहिती आहे कशावरून? ये वो विठ्ठले, सर्व परिचित अभंग आहे. आदिशक्तीलाच हाक मारली आहे नामदेव महाराजांनी. भक्त जन वत्सले ये वो विठ्ठले, ये वो विठ्ठले, भक्त जन वत्सले, ये वो विठ्ठले, भक्त जन वत्सले, करुणा कल्लोळे, करुणा कल्लोळे, पांडुरंगे पांडुरंगे, भक्त जन वत्सले.
सजल जलद नील पितांबर परिधान, सजल जलद घन पितांबर परिधान, पितांबर परिधान. सजल जलद घन पितांबर परिधान, येई उद्धरणे, येई ओ विठ्ठले भक्त जन वत्सले, येई ओ विठ्ठले भक्त जन वत्सले. नामा म्हणे तू विश्वाची जननी, नामा म्हणे तू, नामा नामा म्हणे तू विश्वाची जननी. समोर मूर्ती कोणाची आहे? पांडुरंगाची आहे. नामदेव महाराजांच्या अंतरी पांडुरंगाची मूर्ती ठासलेली आहे, कोरलेली आहे. पण तरी सुद्धा त्याच पांडुरंगाच्या ठिकाणी ती आदिशक्ती जगन्माता यांना दर्शन देते आहे जणू काही. अशा त्या अवस्थेमध्ये, भाविक अवस्थेमध्ये, भक्तिमय आणखीन वातावरणामध्ये नामदेव महाराज प्रार्थना करतायत, किंबहुना आणखीन त्या आदिशक्तीचं दर्शन घेत आहेत. आई जगदंबे, हो 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 हो. नामा म्हणे तू विश्वाची जननी, क्षीराब्धी निवासिनी जगदंबे, क्षीराब्धी निवासिनी, क्षीराब्धी निवासिनी जगदंबे भक्त जन वत्सले, येई ओ विठ्ठले भक्त जन वत्सले, येई ओ विठ्ठले. पांडुरंग 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 पांडुरंग. येई वो विठ्ठले भक्त जनवत्सले. नामदेव महाराज सुद्धा त्या पांडुरंगाच्याच आणखीन मूर्तीमध्ये, रूपामध्ये त्या आदिशक्तीचं दर्शन घेत आहेत. ओ हो हो. इकडे या तिघांना आणखीन आज्ञा केली आहे आणि आज्ञा करायच्या आधी जगदंबेनी नवार्णव मंत्राचा जप दिलाय, अनुग्रह दिलाय या तिघांच्यासाठी. जेव्हा जेव्हा आपल्याला शक्तीची गरज पडेल त्या त्या वेळेला नवे नवे, एरवीच्या संपूर्ण आणखीन कालखंडामध्ये सुद्धा या नवारण मंत्राचा जप करा. पण सगळ्यांना एकदम नाही दिलं, बसवलं. आणि ब्रह्मदेवांना जवळ केलं आणि अनुग्रह देण्याची पद्धत कशी असते? पदर आपला त्या ब्रह्मदेवाच्या आणखीन शिरावरती ठेवलाय, मायेचा पदर. पहा बरं,
मस्तकावरती ठेवला आहे आणि अनुग्रह दिलाय. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै नमः म्हणा. ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै नमः. ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै नमः. ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै नमः. असं करत करत ब्रह्मदेवांना उपदेश केला, नवारण मंत्राचा जप दिला. त्यानंतर मग अनुग्रह दिलाय पुन्हा एकदा विष्णूंना. भगवान विष्णूंनाही जवळ केलंय. विष्णू, तुम्ही पण काय करा, या मी तुमच्यासाठी पण अनुग्रह देते. आणि त्या विष्णूंना देखील अनुग्रह दिला जगदंबेनी. नवारण मंत्राचा आणखीन त्या ठिकाणी जप दिला. आणि त्यानंतर भगवान शंकर, शंकरोतीति शंकरः, कल्याणकारी असलेले भगवान शंकर, त्या शंकरांना देखील आणखीन त्या ठिकाणी त्यांच्याही मस्तकी पदर ठेवला, आणखीन अनुग्रह दिलाय. ये हृदयीचे ते हृदय घातले, हे जसं असतं ना तसं अनुग्रह असतो. सद्गुरू ज्यावेळेला अनुग्रह देतात आपल्याला, त्यावेळेला आपल्याला जवळ करतात. आणि आपल्याला एरवी कसं असतं, एरवी आपल्याला असं वाटतं, हां, कुठेतरी आपण यूट्यूबला पाहतो, ऐकतो, एखादा कोणीतरी महाराज असतो, तो सांगत असतो, अमका रोग असेल तर अमका जप करा, तमका रोग असेल तर तमका जप करा, असा असा काही त्रास होत असेल, संकट असेल तर अमका जप करा. हां, आणि मग आपण तो मंत्र शोधून काढतो किंवा तोच देतो. कशावरून? मोबाईलवरून. इतकं सोपं आहे का हो अनुग्रह देणं? आणि इतकं सहज आहे का? आणि अशा अनुग्रहाचा परिणाम होतो का, हा पुढला प्रश्न आहे. सद्गुरू किंवा आदिशक्ती जगन्माता ज्यावेळेला असा उपदेश करते, अनुग्रह देते, त्यावेळेला केवळ त्या व्यक्तीच्या कल्याणासाठी, त्या व्यक्तीच्या आणखीन मनीषा पूर्ण होण्यासाठी, त्या व्यक्तीचा उद्धार होण्यासाठी. कारण का, कलौ तत् केवलम करता, कलौ तू केवलम करता, असं सूत्र आहे. कलियुगामध्ये आपल्याला जर का अनुग्रह पाहिजे असेल तर मी, चला माझ्याबरोबर माझी मुलं बाळं, हां, माझी बायका मुलं, बाकीचे भावंड, चला आपण सगळे एकदम अनुग्रह घेऊया, असं होतं का? नाही होत. आपण कुठेही जा अनुग्रह घ्यायला, सज्जनगडावरती जा का गोंदवल्याला जा का आणखीन कुठे जा, हां, कुठेही जा, स्वामी स्वरूपानंदांच्याकडे जा. हां, ज्यांनी रत्नागिरी जिल्ह्याची भूमी पावन केली आपल्या कार्याने, आपल्या वास्तव्याने, पुनीत झालेली भूमी आहे. ज्या रत्नागिरी जिल्ह्यात आपण आत्ता वास्तव्य करून आहोत, चिपळुणामध्ये, हां, त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावस नावाचं क्षेत्रत्वाला प्राप्त आलं. कुणामुळे? गोडबोले कुळामध्ये अवतीर्ण झालेले स्वामी स्वरूपानंद. तुकाराम महाराजांना सुद्धा ज्यावेळेला सद्गुरू उपदेश झाला, आज गुरुवार आहे म्हणून मला हे सगळं आठवायला लागलं आहे, काय कुणास ठाऊक, प्रेरणा जगदंबा अशी देते. महाराजांनी त्या अभंगात लिहून ठेवलं, वर्णन केलं की सद्गुरू राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाण ठेविला कर. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. आजची तिथी काय मला माहिती नाही आहे. पंचमी. महाराजांना अनुग्रह दिला दशमीला, माघ शुद्ध दशमीला, पण गुरुवार होता. आजही गुरुवार आहे आपल्यासाठी. हां, सद्गुरूंच्या उपासनेमध्ये ज्या वाराला महत्त्व आहे
तो वार. असो, सांगायचं आहे काय, या सगळ्यांना आणखीन ज्यांना ज्यांना गुरुपदेश झाला, समर्थांच्या बाबतीत सुद्धा, रामदास स्वामींच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर त्या नाशिकजवळ टाकळीमध्ये जाऊन राहून गोदावरीच्या पाण्यामध्ये समर्थांनी टकळी लावली. टकळी लावली म्हणजे एखादी गोष्ट सातत्याने जर का आणखीन आपण मागत राहिलो किंवा त्याचाच जप करत राहिलो तर त्याला टकळी लावणं म्हणतात. दे दे दे. अनेक वेळा ज्यांना प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलं, आणि ज्यांच्याकडे खरोखर टळटळीत वैराग्य होतं, वैराग्य खऱ्या अर्थाने वैराग्य ज्यांच्याकडे होतं, म्हणून तर वामन पंडितांनी वर्णन करताना असं म्हटलं की शुकमुनींच्या नंतर वैराग्याची मूर्ती जर कोणी दाखवायची झाली, सांगायची झाली तर शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. ज्याला जुन्या काळी परळीचा गड असं म्हटलं जायचं, त्या गडाचं नाम बदललं, नामाभिधान बदललं, सज्जनगड असं झालं. ज्याला परळीचा गड म्हटलं जायचं पूर्वी, तो गड सज्जन झाला. कुणामुळे? अर्थातच सज्जन आणखीन असलेल्या समर्थ रामदासांच्या वास्तव्यामुळे पुनीत झाली भूमी. सज्जन हो, ब्रह्मा विष्णू महेश आणि या तिघांनाही अनुग्रह दिला इकडे जगन्मातेने, आदिशक्तीने, आणि सांगितलं, आज्ञा केली, जाऊन आपापलं कार्य उत्तम करा. कोणत्याही प्रकारे काहीही मदत लागली तर जरूर मला हाक मारा. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. ज्या पटवर्धन कुळामध्ये जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या जे काही आणखीन पटवर्धन कुटुंबियांच्यापैकी कोणालाही काहीही संकट आलं तरी आजसुद्धा तेच सगळे कुटुंबीय, त्यांपैकी एक जण कोणीतरी किंवा ज्याला जशी मागणी करायची असेल तशी तो येऊन करंजेश्वरी मातेला प्रार्थना करतो की नाही? काय काका? आणि म्हणून तर ती कुलदेवी आहे, कुलदेवता आहे आपल्यासाठी. ज्या वेळेला काहीही अडचण येते, काहीही एखादा दुःखाचा प्रसंग येतो, काहीही एखादं संकट येतं, काहीही एखादं दैन्य येतं, दारिद्र्य येतं, प्रश्न निर्माण होतो, त्या प्रत्येक वेळेला जगन्माता करंजेश्वरी आपल्याला कृपाशीर्वाद द्यायला इथे कायमची बसलेली आहे. हे आपलं भाग्य आहे. म्हणून कुलदेवता म्हणायचं का? कुलदेवता तर जी कुळाचा उद्धार करणारी देवता आहे, शक्ती आहे, आदिशक्तीच्याच आणखीन आज्ञेने येऊन बसली आहे, पण त्या कुळाचा उद्धार करते विशेषतः. म्हणजे बाकीचे पटवर्धन सोडून आलेल्यांचा उद्धार करत नाही अशातली गोष्ट नाही बरं, असं काही समजू नका. केळकरांचा, शेंबेकरांचा, देवधरांचा सुद्धा उद्धार निश्चित ती करणार, याच्यात काहीच आणखीन संशय नाही. पण तरीसुद्धा कुलदेवता या न्यायाने पटवर्धन कुटुंबियांच्यावरती तिची आणखीन विशेष दृष्टी आहे, आनंदाची, प्रेमाची. आणि जशी दृष्टी आहे तशी ती वृष्टी पण करते. कसली करते? आनंद आणखीन प्रेमाची, नाही का? अशी अनुभूती येते. म्हणून तर आपण सर्वजण येत आहे. बरं, आपल्याला सूत्र माहिती आहे, कलियुगात
चंडी आणि विनायकौ, या दोन देवता कलौ चंडी विनायकौ. म्हणून आपण पाहतो की गणपतीचं आणखीन जे काही उत्सव आहेत ते वाढत चाललेत. आम्हाला कीर्तनकारांना सारखे फोन येत असतात, अहो बुवा अमक्या ठिकाणी माघी उत्सव आहे, हां जन्मोत्सव आहे, कोणी बुवा मिळतील का बघा ना, जरा सांगा ना, आम्हाला नाही मिळत आहेत, काहीतरी करा. हां, याचं कारण का, उत्सव जितक्या प्रमाणात वाढायला लागले तितक्या प्रमाणात कीर्तनकार नाही वाढले, म्हणून मागणी जास्ती होते ती. तसं जगदंबेचं नवरात्र दिवसेंदिवस आणखीन आपल्याला अशी प्रचिती येते की ती जगन्माता आपल्या अंतरी येऊन बुद्धी देते, आपल्याला शक्ती देते आणि या ठिकाणी प्रेरणा देते. कालपर्वांचा विषय आपला. आणि ती प्रेरणाच तर महत्त्वाची आहे ना. ब्रह्मा विष्णू महेश यांना प्रेरणा शक्ती दिली आहे आणि यांना आज्ञा दिली, निरोप दिला, आता यात उभी हरकत नाही. पण कार्य काय, ब्रह्मदेवा सृष्टी निर्मितीचं कार्य अव्याहतपणे चालू ठेवायचं, अखंडितपणे चालू ठेवायचं. भगवान विष्णू तुम्ही सुद्धा आपलं पालनपोषणाची जबाबदारी उत्तम पार पाडायची, कुठेही कमी पडता कामा नाही. आणि भगवान शंकर जे कल्याणकारी आहेत, त्यांच्याकडे कार्य काय दिलं आहे, संहाराचं कार्य आहे. एखादा मातला जास्ती असुर. काल परवा आपण कथा ऐकल्या, मधुकैटभांची कथा ऐकली. अनेक असुर आले. रावण माजला होता की नाही, मातला होता की नाही, काल परवा टी व्हीवरती त्याची पण चर्चा सुरू होती. हां, का व्हॉट्सअपवरती चर्चा सुरू होती काहीतरी, मला साधारण मेसेज बघितल्यासारखं वाटतं. हां, कोणीतरी म्हणत होतं, नाही टी व्हीवरतीच मी बातमी पाहिली. हां, एक कुठचं तरी गाव दाखवलं त्यांनी बातमीमध्ये आणि रावणाची मूर्ती करून तिकडे पूजा अर्चा सुरू होती. कधी, दसऱ्याची गोष्ट आहे, आता आठवलं. रावणाकडे विद्या भरपूर होती, लक्षात घ्या, विषय इकडे, शक्ती भरपूर होती, सामर्थ्य भरपूर होतं, सगळं उत्तम होतं, पण सद विवेक बुद्धी नव्हती. म्हणून रावण, खरं म्हणजे शास्त्राची आज्ञा आहे की परस्त्री माते समान, नाही का. पण रावण आपली पत्नी सोडून, विवाहाची पत्नी सोडून भीक मागायला आला होता. कुठे, नाशिक पंचवटीमध्ये. कोणी भीक मागायला लावलं होतं, आपल्याला कल्पना आहे, आपल्याला कळतं, आपण सुज्ञ आहात. कोणी भीक मागायला लावलं, विषयांनी भीक मागायला लावली. माई भिक्षा वाढा. बरं, वेळसुद्धा अचूक अशी साधली होती की लक्ष्मणसुद्धा निघून गेला होता पर्णकुटी सोडून. तो सुद्धा गेला, म्हणजे त्यालाही कारण वेगळं झालं. जावं लागलंय. आणि अशी एकटी असलेली जानकी, ती सीता, रावणाने तिचं हरण केलं, घेऊन गेला. पण जगन्मातेने तिकडे सुद्धा तिचा सांभाळ केलाय. बरं, पुन्हा तोच विषय. लंकेमध्ये नेलेली जानकी, ती सीता, ती एवढं सगळं होऊन सुद्धा सुरक्षित होती. याचं कारण आदिशक्ती श्री अंबा तिच्या पाठीशी शक्ती पुरवायला तयार होती. मुळात सीता म्हणजे भूमिकन्या, तीच आदिशक्तीचीच आणखीच रूप. आणि अशा आदिशक्तीला रावण काय भ्रष्ट करणार हो. असो, तर अशी या सगळ्या देवतांना आज्ञा दिली आणि त्या ठिकाणी सगळी मंडळी निघून गेलेत. त्यानंतर मग पुढली कथा येते उतथ्याची. 2 स्कंद पुरे झाले. 3ऱ्या स्कंदातल्या आणखीन ह्या 10व्या आणि 11व्या स्कंदातल्या ह्या काही कथा आहेत
त्या आपण 1-2 कथा पाहूयात आणि पुढे जाऊया. सज्जनो, मध्ये बऱ्याच कथा, बरेच अध्याय मला सोडून पुढे जावं लागतं आहे. ह्याचं कारण का, नाहीतर ही कथा पुरी होऊच शकत नाही. काल परवाच मी आपल्याला सांगितलं 18,000 श्लोक, 331 अध्याय, आणि अशा या सगळ्या आणखीन याच्यामध्ये असलेला आणखीन हा ग्रंथ, हे पुराण इतक्या सहजासहजी सांगता येणं शक्यच नाही आहे. आणि म्हणून मुख्य कथा घेऊन आपण पुढे जातो आहोत. असो, 10व्या अध्यायात 3ऱ्या स्कंधात आलेली जी उतथ्य नावाच्या एका ब्राह्मण पुत्राची कथा आहे ती ऐकूया. काय कथा घडली? सूत सांगतायत त्या ठिकाणी की जनमेजयाचा तो प्रश्न ऐकून व्यासांनी पुन्हा एकदा आणखीन त्या ठिकाणी पुराण सांगायला सुरुवात केली. देवी भागवतातली पुढली अध्यायाची कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, ऐक राजा, अरे पुराण काळातली ती एक घटना आहे, मी ती मुनींच्या समाजात ऐकलेली आहे. एकदा तीर्थयात्रेसाठी निघालो आणि फिरता फिरता पवित्र अशा नैमिषारण्यात येऊन पोचलो. तिथल्या ऋषीमुनींना वंदन केले आणि त्या आश्रमात राहिलो. जीवनमुक्त असे पुष्कळ ऋषी राहतात. तिथे एकदा शास्त्रचर्चा सुरू होती आणि त्या ठिकाणी एकाएकी जमदग्नी मुनींनी प्रश्न विचारला. जमदग्नींनी प्रश्न विचारला, ऋषी हो, माझ्या मनात बरेच दिवसांपासून एक शंका आहे. या तुमच्या सभेमध्ये या शंकेचे निरसन होईल म्हणून मी तुम्हाला विचारतोय. काय शंका आहे? ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र, इंद्र, वरुण, अग्नी, कुबेर, त्वष्टा, स्वामी कार्तिक, गणपती, सूर्य, अश्विनी कुमार, पूषा, सूर्य, चंद्रमा, नवग्रह यांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? पुन्हा त्यांना तोच शंका आली, प्रश्न विचारला. मागच्या एका अध्यायात सुद्धा हाच प्रश्न आला. त्यांनी पुन्हा इकडे हीच चर्चा सुरू केली. तेव्हा त्यांनी जमदग्नी सर्वांकडे पाहत राहिले. तेव्हा त्या ऋषींच्या समुदायात ते लोमश नावाचे ऋषी होते, तपस्वी. त्यांनी सांगितलं, असं आहे, शक्तीची उपासना करणं हेच या सगळ्यांच्या मागे जी उपजत शक्ती आहे किंवा आदिशक्ती जगन्माता जी शक्ती पुरवते तीच शक्ती त्या देवतेच्या माध्यमातून कार्य करते. वरुणाकडे काय स्वतःची शक्ती आहे? विष्णूकडे काय स्वतःची शक्ती आहे? इंद्राकडे काय स्वतःची शक्ती आहे? छे 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 छे. या सगळ्या देवदेवतांच्या मागे आदिशक्ती जगन्माता आहे. आणि त्यानंतर मग पुढली एक कथा ते त्याच याच्यातून पुढे सांगतात. भरतखंडात कोसल नावाचा एक प्रांत आहे आणि तिकडे हा देवदत्त नावाचा कुणी एक ब्राह्मण राहत होता. या देवदत्ताची कथा ते सांगू लागले. मुनी व्यास, त्याला सुद्धा पुत्रप्राप्ती नाही आहे, संतान नाही आहे. आणि म्हणून काय केलं, त्या राजाने, देवदत्तानी यज्ञ करायचा आणखीन निश्चय केला. सज्जनो, यज्ञ करावा आणि तोही विधीपूर्वक करावा या न्यायाने त्यांनी सगळी योजना केली. आणि तमसा नदीच्या तीरावरती भव्य असा विस्तीर्ण असा तो मंडप घातला गेला. उत्तमपैकी यज्ञीय भूमी जी होती ती आणखीन गोमयाने सारवून घेतली. सगळी काही व्यवस्था उत्तम झाली आणि तिथे त्या हवनकुंडाची स्थापना केली. सुहोत्राला ब्रह्मा, याज्ञवल्क्याला अध्वर्यू, बृहस्पतीला होता आणि पैल मुनींना स्तोता. यानंतर गोभिल नावाचे एक मुनी होते, ज्यांना उद्गाता म्हणून आणखीन त्यांनी यावं. गोभिल मुनी हे खूप नावाजलेले तपस्वी ऋषी, तेजस्वी ऋषी आणि ज्यांच्याकडे गायनकला उत्तम होती असे ऋषी. या देवदत्ताने काय केलं, ते गोभिल मुनी त्यांना विनंती केली. म्हटलं, मुनी महाराज, आपण माझ्या या यज्ञामध्ये यावं आणि आपली गायन सेवा सादर करावी, सामवेदांचं गायन करावं वगैरे वगैरे. ऋषींनी सांगितलं, राजा, आता या वयात मला ते शक्य नाही होत आहे. माझी काया बघ, माझा देह बघ, मला बोलताही धड येत नाही. मी काय सेवा करणार? मी नाही सेवा करू शकत.
क्षमा कर मला, दुसऱ्या कुणाची तरी व्यवस्था कर, दुसऱ्या कुणाला तरी बोलव.